दाभोळवरून मुंबईकडे जाणारी एसटी बस चालकाचा बसवरील ताबा सुटल्यानं शेनाळे घाटातील चिंचाळी धरणाजवळ असलेल्या एका वळणानजीक असलेल्या दरीत कोसळून भीषण अपघात झाल्याची घटना सध्या समोर येते। बस सुमारे 15 फूट खोल दरीत गेल्यानंतर एका झाडाला व दगडाच्या आधारानं बस अडकून राहिली, त्यामुळे मोठा होणारा अनर्थ टळलाय। ही घटना बुधवारी मध्यरात्री घडल्याची माहिती सध्या समोर येते। बसमधील चालक वाहकासोबत एकूण 41 प्रवासी प्रवास करत असताना हा भीषण अपघात झाल्याची घटना सांगण्यात येत आहे। बस चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानंतर बस थेट दरीत कोसळली आणि त्यानंतर या बसमध्ये बसलेल्या एकूण 41 प्रवाशांसोबत जे काही भयंकर घडलंय ते ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल। प्रवाशांसोबत नेमकं काय घडलं ते पुढे बघा। त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारचे अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। दाभोळवरून मुंबईकडे जाणारी एसटी बस चालकाचा ताबा सुटल्यानं शेनाळे घाटातील चिंचाळी धरणाजवळ असलेल्या एका वळणानजीक असलेल्या दरीत कोसळली। बस सुमारे 15 फूट खाली दरीत गेल्यानंतर एका झाडाला व दगडाच्या आधारानं बस अडकून राहिली। बस चालक वाहकासह 41 प्रवासी होते। सुदैवानं अपघात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। 30 प्रवासी जखमी झाले तर 7 जणांना मोठी दुखापत झालेली आहे। त्यांच्यावर प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी अन्यत्र पाठवण्यात आलं आहे। अपघातग्रस्त बस क्रेनच्या सहाय्यानं सकाळी 10:30च्या सुमारास बाहेर काढण्यात आली। शेनाळे घाटामध्ये घडलेल्या या भयंकर अपघातामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय, तर सगळीकडे हळहळ व्यक्त होताना दिसून येते।